दिशा सालियान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंच्या देखरेखीखाली करण्याची दिशाच्या वडिलांची याचिका। दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप। औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं म्हणून दिशा मृत्यू प्रकरण काढलं। सालियान परिवारावर आता दबाव असल्याचं दिसतंय। संजय राऊतांचा आरोप। ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न, राऊतांची टीका। औरंगजेब प्रकरण, नागपूरच्या घटनेचा दिशा सालियान प्रकरणाशी काय संबंध? एका मुलीच्या न्यायासाठी संजय राऊतांनी भूमिका घ्यायला हवी, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जातो अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घ्यावी। आत्महत्येचं प्रकरण होतं तर पळापळी आणि लपवालपवी का सुरू? नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी। बिहारमध्ये येत्या काळात निवडणुका आहेत। दिशा सालियानच्या मुद्द्याचा राजकीय वापर केला जातोय। आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात काही संबंध दिसत नाही। दिशा सालियान प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणी सध्या एसआयटी मार्फत चौकशी सुरू। नवीन याचिकेची माहिती घेऊन कारवाई करू। कोर्टाचे जे आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। 2.5 वर्षांनंतर सालियान कुटुंबियांनी याचिका दाखल केली। दिशा सालियान प्रकरणात त्यांच्या वडिलांना न्याय मिळो, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर दिशा सालियान विषयात राज्याचे मूळ प्रश्न भरकटू नये, मिटकरींचं विधान। हे सर्व प्रकरण राजकीय षडयंत्राचा भाग दिसतोय। सिनियर अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी तिकडे सुरू होती। दिशा सालियान प्रकरणावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया।